4 ते 5 दिवसापासून ना मी मिनी ब्लॉग्स अपलोड नव्हते केले, कारण की फौजी ड्युटीवरती गेले म्हणून माझं काही मनच नव्हतं लागत. म्हणून ज्या जुन्या व्हिडिओ होत्या ना मी त्याच अपलोड करत होते. तर सर्वांचे मला कमेंट्स आणि DMs येत होते की ताई तुम्ही मिनी ब्लॉग्स का बरं अपलोड नाही करत आहे. आणि मला खरंच खूप छान वाटलं ते कमेंट्स आणि मेसेजेस वगैरे वाचून, की खरंच आपल्याला लोक इतकं नोटीस करत आहेत, त्यासाठी थँक्यू. आणि हा ना फौजी जायच्या आदल्या दिवशीचा ब्लॉग आहे. आम्हाला थोडंफार गोष्टी घ्यायच्या होत्या आणि ह्यांना ना 3-4 दिवसापासून बर्गर पण खाऊ वाटत होतं, म्हणून म्हटलं ह्यांना बर्गर पण घेते. पण त्यांनी जायचं आहे म्हणून दुसऱ्या दिवशी काहीच खाल्लं नाही. आणि मग ह्यांना मोबाईल पण एक घ्यायचा होता, कारण की ह्यांच्यात मोबाईलचा थोडा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. मग तिकडे गेल्यावरती उगाच नेटवर्क वगैरे नाही भेटलं, फोनला काय झालं तर, म्हणून ह्यांनी एक नवीन मोबाईल घेऊनच टाकला. आणि मिरवान आणि क्रिशाची बघा किती मस्ती करतायत हे दोघं. मग माझ्या सासऱ्यांसाठी पण आम्ही बर्गर वगैरे घेऊन आलेलो, मग त्यांनी पण खाल्लं. मग फौजींनी पॅकिंग करायला घेतली आणि मला खरंच ते बघावंसं नव्हतं वाटत. इतकं रडायला येत होतं ना की सकाळी हे लगेच जाणार आहेत. आणि मग रात्री क्रिशा आणि तिच्या पप्पांची इतकी मस्ती सुरू होती ना. आणि मग क्रिशाचे पप्पा बोलले आज रात्रभर आपण झोपायचं नाही, क्रिशासोबत खूप मज्जा करायची. मग क्रिशा 4ला झोपली पहाटे, पण आम्ही काही झोपलो नाही, कारण की ह्यांना 6लाच निघायचं होतं. मग आम्ही 5ला सर्व आवरायला घेतलं आणि फौजींना मला सोडावं असं बिलकुल नव्हतं वाटत. आणि हिचे पप्पा पण रडायलाच लागले होते क्रिशाचे, कारण की त्यांना खरंच क्रिशाला नाही सोडू वाटत 1 मिनटं पण. मग नंतर कॅब आली आणि हे निघाले आणि माझा जीव असा जात होता ना त्यांना सोडताना. खरंच सोपं नाही आहे हे सगळं, पण काय करणार. आणि आता क्रिशाला एकटं सांभाळायचं आहे परत मला. मग नंतर घरी आलो आणि मामांसाठी नाश्ता वगैरे बनवला आणि खरंच काहीच मन नव्हतं लागत माझं, म्हणून मग क्रिशाला घेऊन मम्मीकडे गेले आणि माझ्या भावाने माझ्यासाठी सोयाबीनचा भात बनवला होता. मग अशीच रात्र झाली आणि मग असा संपला आजचा दिवस.